आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेतील घोळ, नगरपालिका निवडणुका, मतदार याद्या आणि विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकांतील वाढत्या कॅप्चर संस्कृतीवर भाष्य करत त्यांनी म्हटले की आधी बूथ कॅप्चर व्हायचे, आता संपूर्ण निवडणूकच कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे, त्या घोळाबाबत तसं कोणीच बोलत नाहीये. त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे. भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल, इतर विषयांमध्ये असेल, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं. तसा हा लोकशाहीचा विषय आहे, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करत आहात, आणि तो घोळ जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे. आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे. विरोधी पक्षनेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे. त्याबद्दल आम्ही पहिल्याच अधिवेशनामध्ये मागणी केली होती. 1 वर्ष होऊन गेलं, 1 वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय, आणि तरी देखील 1 वर्ष झाले. या 1 वर्षामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कदाचित आपल्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिला प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाही आहेत. एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे. अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत. एवढं पांघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत. आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही. म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये. शेतकरी पॅकेज जाहीर करण्यात झालेल्या विलंबावरूनही ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ओला दुष्काळ आहे ही वस्तुस्थिती नाकारून प्रश्न सुटत नाही. प्रस्ताव कुठे आहे? पैसे कधी येणार? शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. बातमीला लाईक करा, शेअर करा. आमा चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.